नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। बीएड सीईटी पासून अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत सर्वांना प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर याचबरोबर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी पोर्टलवरती जेवढे बीएड कॉलेजेस होते तर त्यांची माध्यमानुसार मराठी माध्यम असेल, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू, तर या माध्यमानुसार बीएड कॉलेजची लिस्ट आपण दिलेली आहे। तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करू शकता। तर आजचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। अनेक कॅन्डिडेटच्या मनामध्ये बीएड सीईटी संदर्भात अनेक प्रश्न आहेत, तर याच्यासाठी आपण हा आजचा माहितीपर व्हिडिओ बनवला आहे। तर साधारणतः निकालासाठी किती वेळ लागणार आहे, त्याच्यानंतर लक्षात घ्या की कॅप प्रोसेस कधी सुरू होईल, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, 1 वर्षाच्या बीएडचं काय झालं आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कागदपत्रे। तर ही अपडेट आपण याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर अनेक असे विषय आहेत की बीएड सीईटी संदर्भात विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या सांगायच्याच आहेत। पण या एका व्हिडिओमध्ये जर आपण सांगायचं झालं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण प्रत्येक कन्सेप्ट प्रॉपर विद्यार्थ्यांना समजावून सांगत आहोत, जेणेकरून ॲडमिशन प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही आहे। साधारणतः एमएसटी सीईटीची आन्सर की पाहण्याची मुदत संपलेली आहे आणि आता पुढील काही दिवसांमध्ये सर्वात प्रथम आन्सर की संदर्भात जर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले असतील तर त्याचा खुलासा विद्यार्थ्यांना होईल आणि त्याच्यानंतर पहिली जी मेरिट लिस्ट आहे ती विद्यार्थ्यांना लक्षात घ्या पाहता येणार आहे। निकाल आता परत काय तुम्हाला लॉग इन मध्ये पाहता येणार नाहीये, तर सार्वत्रिक मेरिट लिस्ट आहे ती पहिली मेरिट लिस्ट विद्यार्थ्यांना प्रसिद्ध केली जाते। साधारणतः ही जी मेरिट लिस्ट आहे, निकाल म्हणजे जी आन्सर की प्रसिद्ध झाल्यानंतर 20 ते 25 दिवस म्हणजे साधारणतः 1 महिन्याचाच कालावधी यासाठी लागतो। त्यामुळे उमेदवारांना काय घाबरून जायचं कारण नाहीये। तर ही प्रोसेस एमएसटी सीईटी अंतर्गत मागील काही वर्षापासून चालू राहिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला या मधल्या गॅपमध्ये काही महत्त्वाची कामं करायची आहेत। आपण या संदर्भात अगदी वेळोवेळी प्रॉपर माहिती देणारच आहोत, त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्या बाबतीतली शंका राहणार नाही आहे। तर लक्षात घ्या की उमेदवारांच्या आक्षेप आणि हरकती पुढील काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर पहिली जी मेरिट लिस्ट आहे ती विद्यार्थ्यांची प्रसिद्ध होणार आहे। तर याच्या संदर्भात विद्यार्थ्यांचे जर काय आक्षेप असतील, मार्कांसंदर्भात काय तफावत असेल तर विद्यार्थ्यांना पुन्हा आक्षेप आणि हरकतीसाठी मुदत दिली जाते आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आहे। दुसरी फायनल मेरिट लिस्ट बीएड सीईटी अंतर्गत सर्व महाराष्ट्रातील कॅन्डिडेट आहेत तर यांची प्रसिद्ध केली जाते आणि त्यानंतर कॅप प्रोसेस साधारणतः जून महिन्याचा कालावधी उजाडतो। 1 ते 15 दिवसांचा कालावधी या कॅप प्रोसेसच्या ऑनलाईन फॉर्मसाठी दिला जातो। तर आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कॅप प्रोसेससाठी विद्यार्थ्यांनी जी महत्त्वाची तयारी करायची आहे ती कागदपत्रे। तर याच्यामध्ये तुम्ही जे हायर एज्युकेशन दिलेले आहात तर त्याची ओरिजिनल सर्टिफिकेट एकत्र स्कॅन करून ठेवायचे आहे, त्याचबरोबर तुमचा फोटो, सही आणि त्याचबरोबर महत्त्वाचे कागदपत्र म्हणजेच जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येतात तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, तर ही सगळी कागदपत्र तुम्हाला या वेळेमध्ये जमा करायची आहेत। जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर पावती तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही कॅप प्रोसेसमध्ये उतरू शकता। कॉलेज ॲडमिशन पर्यंत तुम्हाला कागदपत्र जमा करण्याची संधी दिली जाते। कॉलेजमध्ये ज्यावेळी ॲडमिशन कन्फर्म करायला जाल त्यावेळी तुमच्याकडे कागदपत्र असणं गरजेचं आहे। त्यामुळे जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये म्हणजेच BA असेल, त्यानंतर ग्रॅज्युएशन असेल तर याच्या अंतिम वर्षामध्ये शिकत असतील तर अशा विद्यार्थ्यांना घाबरून जायचं कारण नाही आहे, त्यांना देखील पुरेसा कालावधी मिळणार आहे। आणि आपण सांगितलं की कॉलेजमध्ये प्रवेश घेईपर्यंत साधारणतः 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागतो। त्यामुळे साधारणतः जून, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत विद्यार्थी जे अंतिम वर्षामध्ये शिकत आहेत त्यांना त्यांचं सर्टिफिकेट देखील मिळून जातं। त्यामुळे ते ज्यावेळी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतील तेव्हा ते सर्टिफिकेट सादर करू शकतात। तर ही झाली कागदपत्र पडताळणी संदर्भातली बातमी आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जी प्रोसेस आहे तर ही मोठी प्रोसेस आहे। त्यामुळे अनेक जे कॅन्डिडेट आहेत तर यांना वाटत असतं की लगेचच निकाल लागेल, लगेचच पुढची प्रोसेस सुरू होईल, तर मुळातच नाही। आपण सांगत आहोत 3 ते 4 महिन्यांचा कालावधी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंतचा लागतो। या संदर्भात तुम्हाला पुढे कळणारच आहे, त्यामुळे कागदपत्र तुम्हाला एकत्रित जमा करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरतेवेळी काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे। आणि त्याच्यानंतर मेथडचा विषय आला, इंग्रजी माध्यमांची कॉलेजेस आपण जी लिस्ट दिलेली आहे तर याच्यामध्ये इंग्रजी माध्यमांची जे कॉलेजेस आहेत तर यांची संख्या कमी आहे। तर विद्यार्थी लक्षात घ्या की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब होती की
एड जनरल आणि ELCT, तर ज्यांनी ELCT हा ऑप्शन दिलेला आहे त्यांनाच इंग्रजी माध्यमांच्या कॉलेजमध्ये प्रवेश दिला जातो. फक्त तुम्ही जनरल केला असेल तर मराठी माध्यमांच्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. पण एक मात्र विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे की विद्यार्थ्यांना BEd जे आहे ते इंग्रजीमधून करायचं आहे, पण आम्ही जनरल BEd जी CET आहे ती फक्त दिलेली आहे, ELCT दिले नाही आहे, तरी देखील तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. फक्त तुमचं माध्यम मराठी राहील, पण BEd जे तुम्ही करणार आहात त्याचे पेपर असतील, नोट्स असतील, सगळे इंग्रजी माध्यमातून राहणार आहे. तर ही प्रोव्हिजन तुम्हाला मराठी माध्यमांच्या कॉलेजेसमधून केली जाते. आणि राहिला प्रश्न रेग्युलर कॉलेज आणि एक्सटर्नल कॉलेज, तर एक्सटर्नल ही प्रथा मुळीच नाही आहे. फक्त काही कॉलेजेस आहेत त्यांच्या ठिकाणचे ॲडमिशन किंवा काही तत्वांच्या पातळीवरती म्हणजेच काही गोष्टी टर्म्स कंडिशन अप्लाय करून एक्सटर्नल प्रकारचं ॲडमिशन देतात, परंतु असाइनमेंटसाठी रविवार असेल किंवा महिन्यातून काही वेळा कॉलेजमध्ये व्हिजिट करावी लागते. पण या संदर्भात आपल्याकडे अशी निश्चित अशी कॉलेजची लिस्ट नाही आहे की जे एक्सटर्नल ॲडमिशन प्रोव्हाइड करतात. तर त्यासाठी आपण जी कॉलेज लिस्ट दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधून माहिती विचारायची आहे. आणि राहिला प्रश्न 1 वर्षाच्या BEdचा, तर अजून तरी 1 वर्षाच्या BEd संदर्भात कोणतीच शासनाची नोटीस आली नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत नोटीस येत नाही आहे तोपर्यंत BEd अभ्यासक्रम हे 2 वर्षाचंच राहणार आहे. तर ही आताची अपडेट आहे. आत्ताचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला लक्षात घ्या की किती वेळ लागणार आहे ॲडमिशन प्रोसेससाठी, आवश्यक कागदपत्रे गोळा करायची आहेत. तर कागदपत्रांच्या माहितीचा व्हिडिओ आपण यापूर्वीच अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, तो तुम्ही पाहून घ्या. आणि त्याच्यानंतर मेरिट लिस्ट 2 लागणार आहे. त्याच्यापूर्वी आन्सर कीचं डिटेल विश्लेषण येईल आणि जर ऑब्जेक्शन नसतील तर डायरेक्ट मेरिट लिस्ट लावल्या जातात आणि त्याच्यानंतर कॅप प्रोसेस. तर याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की कन्वर्जन सर्टिफिकेट कसं भरायचं, तर याचा स्पेशल व्हिडिओ देण्यात येईल, कारण काय एवढ्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती देता येणार नाही आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. BEd प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. BEd CET पासून अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.